किनवट माहूरचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई स्थित सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली आणि चर्चा केली आहे। यावेळी खासदार शरद पवार यांनी नांदेड जिल्ह्याच्या विविध मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीसंदर्भात माहिती घेतली। यावेळी प्रदीप नाईक यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे किमान 3 मतदारसंघ घेण्याची मागणी केली। आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे। अवघ्या 2 ते 3 आठवड्यात निवडणुका जाहीर होतील असे संकेत आहेत आणि या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यामधील आणि किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामधील राजकीय स्थिती, महाविकास आघाडीची परिस्थिती या संदर्भात खासदार शरदचंद्र पवार यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांची भेट घेऊन खासदार शरद पवार यांनी नांदेड जिल्ह्यामधील विविध विधानसभा मतदारसंघामधील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेची गणितं, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडलेली मतं आणि एकूणच विधानसभेसाठी निर्माण होणारं वातावरण आणि विधानसभेच्या रिंगणामध्ये असलेले संभाव्य विरोधी उमेदवार यांची चाचपणी शरदचंद्र पवार यांनी केली आहे। यावेळी प्रदीप नाईक यांनी खासदार शरद पवार यांना मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावरती आपण दिलेला उमेदवार त्या मतदारसंघामध्ये भरघोस मतानं निवडून येईल असा विश्वास दिलाय। नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येण्याचं आमंत्रण दिलं असता लवकरच या भागाचा दौरा करणार असं त्यांनी म्हटलंय। मजहर शेख, C24 तास, नांदेड। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल।